3-4 शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनच्या आधीचे निर्णय, इलेक्शनच्या नंतरचा नुसता निर्णय नाही, वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. एक तर हार्वेस्टरचा जो अतिशय गंभीर प्रश्न, तो नुसता आरोप नाही झालाय, तो आरोप कोर्टानेही सरकारला प्रश्न विचारले. त्याच्या उत्तराची मी वाट बघते. कारण का शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार आहे, तुमचा आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कष्ट करणार आहे. त्या शेतकऱ्याला हार्वेस्टर मधून पैसे काढणे, पीक विम्यातून पैसे काढणे, त्याला हमी भाव न देणे, त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करून 7-12 कोरा करू, हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे. त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न, आव्हानं राज्यासमोर, देशासमोर, शेतकऱ्यांसमोर आहेत, एक बाजू. आणि दुसऱ्या बाजूला इकॉनॉमिक डिस्ट्रेस, महाराष्ट्र आणि देशावरचं कर्ज, त्याच्यावर जो इंटरेस्ट भरावा लागतो, भारताची इकॉनॉमिक सिच्युएशन, जगाची, त्याचा आपल्या देशावर इम्पॅक्ट. आज डॉलरचा भाव तुम्ही बघताय, त्याच्यानंतर ऑइल इम्पोर्ट्स, खूप कॉम्प्लेक्स या गोष्टी आहेत, फार गंभीर ही विषय आहेत, राज्य आणि देशासमोर आव्हान आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा की एवढा मोठा मॅन्डेट आलेल्या सरकारनी ह्या विषयांवर बोललं पाहिजे. आणि मी स्वतः पार्लमेंटवर गेल्यावर हे बजेट सेशन असणार आहे, हे सगळे विषय आम्ही फार गांभीर्याने चर्चा या सगळ्या विषयांवर सरकारकडे मागणार आहे. माझं म्हणणं आहे, एक तर अफवा काय, एखाद्याला एखादा आजार असेल तर त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्याच्यात अफवा आणि असं कशासाठी, कशाला कुणाला कॉर्नर कव्हर करावं कुठल्याही आजाराबद्दल. आणि एड्स हा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होतो आणि त्याच्यात उलट आपण अशा लोकांना आधार दिला पाहिजे, त्यांच्याबरोबर उभं राहायला पाहिजे. पुणे जिल्ह्यामध्ये एक शाळा अशी आहे, इथे सगळ्या ज्या मुलांना एड्स आहे किंवा अशा बॅकग्राऊंडची सगळी मुलं एकत्र शिकतात, त्यांना राज्य पुरस्कार दिलेला आहे. मी गेले अनेक वर्ष चव्हाण सेंटरच्या माध्यमातून त्या शाळेबरोबर काम करते. त्याच्यामुळे ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता आपण सगळ्यांनी मिळून मोडून काढली पाहिजे. त्यामुळे एड्स जरी झालं असलं किंवा नसलं, अनेक पेशंट आज जगामध्ये आहेत ज्यांना एड्स झालेला आहे. त्याच्यामुळे ह्या खूप गांभीर्याने आणि अतिशय संवेदनशीलपणे आपण अशी सगळ्यांनी विषय हाताळले पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगू, मी माझं काम खूप गांभीर्याने, मी पॉलिसी मेकर आणि आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम, आम्ही सेवक आहोत या देशाचे. या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे. मी तुम्हाला सांगू, मला एक गेले 2 महिने झालं हे सरकार आलं, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालाय, मग मंत्रीपद, मग डिपार्टमेंट, मग पालकमंत्री. मला खरं सांगू, मला उभं आलाय या विषयाचं. ऍक्च्युली मला उभं आलं की ज्या विषयात तुम्ही कामाला लागलं पाहिजे. आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर प्रश्न, आव्हानं या राज्य आणि देशासमोर, याच्यावर चर्चाच होत नाही. मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का, की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलंय, आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं आलाय, तर मला हे प्रश्न विचारू नका. बाकी पॉलिसी लेवलचं काही असेल, मी काही उत्तर द्यायला तयार आहे. तर कोण, कुठला पालकमंत्री, कुठला डिपार्टमेंट, रुसवे फुगवे, प्लीज यार, हे काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे. लेट्स गेट सिरियस. हे सरकार नुसतं अनकॉन्स्टिट्युशनल पोस्ट तयार करण्यामध्ये अगदी मला वाटतं संपूर्ण देशात सगळ्यात पुढं महाराष्ट्र असेल या बाबतीत. अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे ज्या पोस्ट आपल्या संविधानातच नाही, अशा पोस्ट देण्यामध्ये आपला राज्य कदाचित 1 नंबरला असेल देशात. मंत्र्यांची नाराजी दूर करण्यासाठी हे दिलं जाते सहपालकमंत्रीपद. तुम्हाला सांगू, कसली नाराजी, एवढं मोठं मॅन्डेट तुम्हाला दिले, सेवा सोडून बाकी सगळं चाललंय हो राज्यात. हे किती अस्वस्थ करणार आहे. पॉलिसीवर का चर्चा होत नाही? पॉलिसीवर वाद झाले असते ना तर मला आनंद झाला असता, हरकत नाही, लोकशाही आहे, पण पॉलिसीवर वादच होत नाहीये, पॉलिसीवर चर्चाच होत नाही. 2 महिने झाले या सरकारने येऊन कुठली मोठी पॉलिसी केली? काल तर मला एक धक्कादायक गोष्ट वर्तमानपत्रात आलेली आहे, कालच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेली आहे, की हेच सरकार होतं आधी, ह्याच सरकारने मागच्या सरकारची स्पोर्ट्स पॉलिसीमध्ये
एक टेंडर कॅन्सल केलं. हेच सरकार मागच्या सरकारचं टेंडर, आता मागचेच पण यांचंच सरकार होतं ना 2.5 वर्ष, त्या 2.5 वर्षाच्या सरकारचं टेंडर यांनी कॅन्सल केलंय. आता हे किती चिंताजनक आहे. का टेंडर कॅन्सल केलंय याची इन्क्वायरी झाली पाहिजे. हार्वेस्टर मध्ये कोणी पैसे काढले याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री याची वाट बघते. मी जाऊन त्यांची गाठ घेणार आहे की बाबा हे तुमचंच आधी सरकार होतं, आत्ताही तुमचंच सरकार आहे, मग हे काय आहे, तुम्ही टेंडर्स कॅन्सल का करताय याचा त्यांना सांगावं लागेल. त्यांच्या काही घरचे पैसे नाहीयेत, हे आपण सगळे टॅक्स भरतो त्याच्यातून हे होतं ना. बघूया ना काय होतं. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देणं काय. अक्षय वेट अँड शिंदे वॉच. त्यांनी जर सांगितलं असेल तर त्यांना माहिती असेल बऱ्याच गोष्टी. तुम्हाला खरं सांगू, मला याच्यातलं फारसं माहिती नाही. दुसरं, मी इतिहासात इतकी रमत आहे, मी वास्तव ते सगळं उगाळून तुमच्या आणि माझ्या आयुष्यात फरक पडणार आहे का? या राज्यातली महागाई, बेरोजगारी कमी होणार आहे का? पीक विमा होणार आहे कमी का? म्हणजे काय बेनिफिट काय? आणि एवढं जर कुणाला असेल तर एखाद्याने पीएचडी करावी त्याच्यावर. माझं म्हणणं आहे की मी लोकप्रतिनिधी या राज्यात हे 5 वर्ष लोकांची सेवा करण्यासाठी मला लोकांनी निवडून दिलंय. तू मेमे करण्यासाठी नाही हो माझ्या मतदारांनी मला दिलेला. आम्ही नेरेटिव्ह साठी नाही हो काम करत. आम्ही तुमच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी आमचा पक्ष काम करतो. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान याच्यासाठी आमचा पक्ष काम करतो. आम्ही जुना सगळं काढून उकाडून, मला यातली फारशी माहिती नाही. कारण महागाई, बेरोजगारी, होणारा भ्रष्टाचार, कॅन्सल होणारे कॉन्ट्रॅक्ट, शेतकऱ्यावर होणारा अन्याय किंवा हार्वेस्टर झालेले खून, झालेले महिलांवरचे अन्याय, ही फार गंभीर विषय आज आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. राज्याची इकॉनॉमी आणि असलेलं लोन आणि त्याच्यावरचं भरायला लागणारा इंटरेस्ट, त्याच्यातून राज्य पुढे कसं चालणार आहे. आणि पुढे अनेक डेटा, हे माझं म्हणणं नाहीये, पार्लमेंटरी डेटा असं सांगतो की एक मॉनिटरी पॉलिसी असते, ती मॉनिटरी पॉलिसी इथून पुढे देशाची, राज्याची काय असेल, ही खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत. मला विचाराल तर हा राज्य आणि देश एज एन इकॉनॉमिक चॅलेंज, मी अजून क्रायसिस शब्द वापरत नाहीये, कारण काही सगळी माहिती आपल्याला पुढच्या बजेट्स मध्ये येईल. पण साधारणपणे या देशाची जी मॉनिटरी पॉलिसी आहे किंवा जे फिस्कल डेफिसिट जे दिसतंय ते वाढतानाच दिसतंय, इन्फ्लेशन वाढताना दिसतंय. त्यामुळे याच्यातून बेरोजगारी आणि महागाई वाढण्याची, म्हणजे जे वाढतंय त्याच्यात आणखीन वाढण्याची शक्यता आहे. कारण का डॉलर, आता लोक म्हणतायत, मी म्हणत नाही, आय रिपीट, की जे इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थतज्ञ आहेत, ते म्हणतात 90च्या पुढेही डॉलर जाऊ शकतो. अशी जर परिस्थिती आली तर या देशासमोर खूप मोठी आव्हानं असणार. ती चिंताजनक बाब आहे. काल दिवसभर ती मी टीव्हीवरही पाहिली, आज सकाळी वर्तमानपत्रातही ती वाचली. त्यामुळे अक्षय शिंदेची केस असेल किंवा परभणीची केस असेल, परभणीच्या केसमध्येही जी घटना घडली परभणीला, त्याच्यातही खूप प्रश्नचिन्ह आहेत. कारण का ती डेथ इन कस्टडी झालेली आहे. त्यामुळे सोमनाथचं नक्की काय झालं परभणीमध्ये याचीही एक पारदर्शक इन्क्वायरी ही झाली पाहिजे. ही आमची अनेक दिवसाची मागणी आहे. आणि मला वाटतं तिथून परभणीवर एक लॉंग मार्च ही सुरू झालेला आहे जो मुंबईच्या दिशेने येतोय. आणि परभणी असेल किंवा बीड असेल, या दोन्ही घटना अतिशय वेदना देणार आहेत. आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्याच्या मागून इतक्या गोष्टी बाहेर येत आहेत, हे खरंच धक्कादायक आहे की महाराष्ट्रात अशा घटना होत होत्या. हे खूप अस्वस्थ करणार आहे. मला खरंच याची माहिती नाही, पण जशी जशी माहिती येईल त्याप्रमाणे आता आपण पुढे बघूया पुढे काय होतं. पण जो डेटा बाहेर येतोय हा अस्वस्थ करणारा आहे. आणि अर्थातच त्या सगळ्याच बीड आणि परभणीच्या दोन्ही केसेसमध्ये माझी एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे न्याय त्या दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला दिला पाहिजे. मला काय या केसची फारशी माहिती नाही. आमचा एक तर महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईमध्ये मीटिंग आहे. त्याच्यात आमचे सगळे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मित्र पक्षाचे नेते भेटणार आहेत. पुण्यामध्ये आज आमच्या संघटनेबद्दल अमोलदादा कोल्हे, मी असतील, आमचे अध्यक्ष असतील, आम्ही पक्ष पुण्यासमोरची आव्हानं, पुण्यामध्ये अनेक प्रश्न होत आहेत. मागच्याच आठवड्यात मी पुणे म्युन्सिपल कमिशनरकडे गेले होते. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पोल्युशनचा प्रश्न असेल, ही मोठी आव्हानं शहरामध्ये. आणि आज नगरसेवक नाही,
नगरसेवक नसल्यामुळे सर्वसामान्य मायबाप शेतकरी कुणाकडे जायचं हे एक मोठा प्रश्न हा त्यांच्यासमोर होतो. आणि इलेक्शन लवकर झाली पाहिजेत हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की शहरामध्ये नक्की काय चाललंय याचा आढावा ही घेणं महत्वाचं आहे. कारण का ट्रॅफिक सुटतच नाहीये, ट्रॅफिकचा प्रश्न, पाणी असेल, कचरा असेल, आणि नवीन जी गावं मध्यंतरी घेतली त्यांच्या अंगणवाडी, आशा वर्कर यांचे प्रश्न अनेक वर्ष महिने प्रलंबित आहेत. त्या सगळ्याची एक चर्चा आणि फॉलोअपसाठी आम्ही भेटतो. आणि ह्या गोष्टी अनेक महिने वर्षभर झालेल्या आहेत. मागच्याही सेशनमध्ये भारतातल्या अनेक खासदारांनी हा विषय मांडलेला आहे. आणि हे फक्त काय आम्ही बोलतोय असं नाही, सत्तेमध्ये असलेलेही खासदार दिल्लीमध्ये याच्याबद्दल बोलतात. खत असेल, बियाणं असतील, वाढणारी महागाई असेल, हमी भाव असेल, आणि एक पॉलिसी जी सारखी केंद्र सरकार बदलत राहते ही एक्सपोर्ट्स बद्दल. म्हणजे एक्सपोर्ट करण्यासाठी साखर आणि कांदा याला इतका उशीर करतं हे सरकार अनेक वेळा की जो हमीभाव हक्काचा 2 पैसे जेव्हा शेतकऱ्याला मिळणार असतील तेव्हा ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो ते मिस द बोट. कारण का जेव्हा खरं तर पिकवता जगामध्ये असतो तेव्हा एक खूप मोठी संधी असते आपल्या शेतकऱ्यांना 2 पैसे कमवायची, पण तो पटकन निर्णय अनेक वेळा घेतला जात नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड भारतात. सर मुंबईची मीटिंग आहे ना एनडीएची, ती नेमकी मीटिंग कशावरती आहे, काय चर्चा होण्याची आहे? कारण काल साहेब देखील उद्धव ठाकरेंनी देखील साहेबांची भेट घेतली आहे. कालच्या त्या मीटिंग मध्येही मी एकत्र नव्हते. आणि आज संध्याकाळी आमचे सगळे नेते मुंबईत आहेत. तुमच्या तिथल्या ब्युरोवाल्याला सांगा त्यांना भेटायला, ते क्लॅरिफिकेशन. पुण्यामध्ये एक नवीन हे बघा, आपल्या लाईफस्टाईल आणि पोल्युशन इतकं वाढत चाललंय, त्याच्यामुळे या गोष्टी सातत्याने व्हायरसेस असतात ते म्यूट होत असतात. त्यामुळे आरोग्य बद्दल फार गांभीर्याने आपण सगळ्यांनी या देशाने कोविडवर सगळे मनभेद राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे लढलेलो आहोत आणि हे जग लढलेलं. त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या विषयांबद्दल गांभीर्याने रिपोर्टिंग आपण करताय आणि तुम्ही गांभीर्याने हे लोकांपर्यंत आणताय, याच्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो. आरोग्य मंत्री हवं असं वाटतं. हो, अर्थातच राजेश, जेव्हा नुसता महाराष्ट्र नाही भारताचा इतिहास लिहिला जाईल त्याच्यात जेव्हा कोविडची नोंद आणि आरोग्य मंत्री म्हणून जेव्हा नोंद दिली जाईल त्याच्यात राजेश टोपेंचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. मी म्हणत नाही, केंद्र सरकार पण म्हणत. आपण थोडीशी चर्चा महागाई बेरोजगारीवर करूया का? महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार ही खूप मोठी आव्हानं देशासमोर आहेत आणि चांगल्या पॉलिसींवर चर्चा करूया ना. आता पालकमंत्री कोण कुठे होणार इज नॉट माय बिझनेस बाबा. मी त्याच्यासाठी नाही निवडून आलेले, मी लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी निवडून. हे दुर्दैव आहे राज्याचं ना, की राज्याचं काम पुढे होण्यापेक्षा हे रोज तुमच्या चॅनलवर सिग्नल काय देतो आपण राज्यामध्ये सिग्नल इज. त्यांनी जी सूचना केली आहे ती योग्यही आहे. व्हेरी सिरियस नोट की आज इथून पुढे आपल्याला वाढती लोकसंख्या, आपली पाण्याची गरज आणि त्याचं मॅनेजमेंट याच्यात फार गांभीर्याने विचार करायला लागेल. रिसायकलिंग हे करावंच लागेल. जगामध्ये रिसायकलिंग होतं, एवढे करोडो रुपये हे सरकार खर्च करत असतं, त्यातले काही निधी इथून पुढे रिसायकलिंगसाठी करावाच लागेल. आता पाणीचं सरप्लस आहे, पाणी आहे असं सरकार सातत्याने म्हणते, तर पाणी आहे तर त्याला काय हरकत आहे, पण रिसायकलिंगची जी सूचना आली आहे ती अतिशय योग्य आहे. वसूल कशाला, बरंचसं मोफतच दिलं ना इलेक्शनमध्ये सरकारने मोफतच वीज दिली होती. त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी वीज फुकट देऊ असं सरकारने सांगितलं असेल, इकॉनॉमिक प्लॅनिंग केलंच असेल ना त्यांनी काय ते. आता कसं, आता त्यांना वीज फुकट द्यावीच लागेल कारण का त्यांची कमिटमेंट आहे. त्यांनी काय सांगितलं होतं, वीज बिल देऊ, भगिनींना 2100 रुपये देऊ, 7-12 कोरा करू, या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजेत कारण का त्यांनी कमिटमेंट्स केलेले आहेत. बघू आता त्यांनी डीपीडीसी वगैरे बोलतीलच ना. आणि नॉर्मली मी डिपार्टमेंट वाईज पत्र लिहित असते प्रत्येक मंत्र्याला. आणि माझ्या मतदारसंघात जास्ती PWD, PMC आणि नॅशनल हायवेज वगैरे असे खूप प्रश्न येतात. आणि शेतकऱ्यांचे जे येतात ते शेती मंत्री आणि केंद्र सरकारची निगडीत जास्त असतात आमचे, कारण ते सगळं तिथूनच म्हणजे केंद्र सरकारमधूनच हे सगळे जे एक्सपोर्ट्सचे निर्णय असतात किंवा या सबसिडीज असतात. आणि कालच एक मी जे बोलणार